मी अशिक्षित आहे काय आहे, तू तर रडकुंडीला आला ना. तू तर मेटा कुठेला आलाय पा. मी अशिक्षित असून तुला एवढा खोटा ठोकलाय, तर आमचे सुशिक्षित बोलायला लागल्यावर तू काय होईल याचा विचार कर मग. आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे, त्याला चांगला माहिती. चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे, त्याला चांगला माहिती. पोरग हाय पण किती डोकेबाज आहे हे त्यालाही चांगला माहिती. परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले, तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं. 10% एसी-बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे, पण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे. हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं. कारण आपण 10% मागास सिद्ध झालेले, मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी-बीसी आरक्षण हे 50%च्या आत घ्यावं लागतं. तर त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते 50%च्या वर घेतलं. 50%च्या वर दिलेलं एसी-बीसीचं 10% आरक्षण टिकणार नाहीये. आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार, शिक्षणातून बाहेर पडणार आहेत. म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका. मराठ्यांची जात 10% मागास सिद्ध झाली, ते एसी-बीसीचं आरक्षण आम्हाला 10%, 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहेत. 50%च्या वर दिलेलं एसी-बीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको. स्पष्ट सांगा.